हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नियती त्याच्या प्रश्नाने थोडी गोंधळी आणि म्हणाली, दोस्त. मग आदर्शकडे पाहत तिने विचारलं, हेच जर मैत्री नसेल तर मग मैत्री म्हणजे नक्की काय? आदर्श हलकं हसत म्हणाला, नाही, हे पण मैत्रीचं एक रूप आहे. पण मला खरी एक मनापासूनची मैत्री हवी आहे. आणि ती मला तुमच्यात दिसते. बिकॉज आय लाईक यू. नियती आश्चर्याने विचारते, काय? आदर्श पटकन स्वतःची चूक दुरुस्त करत म्हणतो, अहो नाही, म्हणजे तो लाईक नाही. मला तुमचं वागणं, तुमचा स्वभाव, तुमची विचार करण्याची पद्धत खूप आवडते. होप यू अंडरस्टँड. नियतीला पूर्णपणे काही समजलं नाही, पण ती हसत म्हणाली, ठीक आहे, समजलं. आदर्शने आपला हात पुढे केला आणि विचारलं, वुड यू लाईक टू बी माय बेस्ट फ्रेंड? म्हणजेच तुम्ही माझी एक चांगली मैत्रीण बनाल का? नियती हसत म्हणते, आपण असं बोलताय जसं मला प्रपोज करताय. आता तीही स्मित हास्य करत आपला हात पुढे करते आणि म्हणते, हो नक्कीच. यानंतर आदर्श निघून जातो. फ्लॅशबॅक संपतो. नियतीने अन्याला सांगून पूर्ण शांतपणे तिच्याकडे पाहिलं. अन्या सगळं ऐकून म्हणाली, मला वाटते आदर्श खुराना तुझ्यावर लाईन मारतोय. आणि त्यानंतर नियती आश्चर्याने म्हणाली, नाही रे अन्या, तसं काही नाही. तो फक्त मला एक मैत्रीण म्हणूनच आवडतो. त्याला माझा स्वभाव आवडला म्हणूनच त्याने असं म्हटलं, बाकी काही नाही. अन्या अजून काही बोलणार इतक्यात नियतीने हात दाखवला. तिला थांबवलं. त्याचवेळी क्लासमध्ये सर आले आणि दोघींनी आपलं लक्ष लेक्चरकडे वळवलं. दरम्यान रियांशची गाडी त्याच्या कंपनीसमोर थांबली. तो गाडीतून पटकन उतरला. त्याचे सुरक्षा रक्षक लगेचच त्याच्या बाजूला उभे राहिले आणि त्याच्यासोबत आत चालू लागले. रियांशने वेळ न घालवता थेट मीटिंग रूममध्ये धाव घेतली. दाराशीच राघव उभा होता. त्याने रियांशला पाहत म्हणाला, गुड मॉर्निंग सर. आणि त्यानंतर पण रियांशने त्याच्याकडे एक टक लावून पाहिलं आणि काहीही उत्तर न देता आत निघून गेला. तो आत पोहोचतात सगळे लोक उभे राहिले. रियांश शांतपणे आपल्या मुख्य खुर्चीवर बसला आणि हाताच्या इशाऱ्याने सगळ्यांना बसायला सांगितलं. सगळे शांतपणे बसले. रियांशच्या नजरेतून राघवचा आत्मविश्वास गेला आणि त्यानंतर त्याला समजलं की आज काहीतरी मोठी शिक्षा मिळणार आहे. त्याने स्वतःला स्थिर ठेवत तोही आत येऊन एका खुर्चीवर बसला. रियांश सगळ्यांकडे पाहत म्हणाला, आज तुम्हा सगळ्यांना इथे का बोलावलं आहे हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. सगळ्यांनी मान हलवून हो असं सूचित केलं. रियांशने नजरेने राघवला पुढे बोलायला सांगितलं आणि त्यानंतर राघव लगेच उभा राहिला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सरांनी तुम्हा सगळ्यांना एक खास कारणासाठी बोलावलं आहे. सरांनी एक नवीन प्रोजेक्ट तयार केला आहे ज्याचा बजेट आहे तब्बल 200 कोटी. आणि त्यानंतर हे ऐकताच सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. राघव, अहो घाबरू नका, आधी पूर्ण ऐका. या प्रोजेक्टचे सगळे खर्च सर स्वतः करणार आहेत आणि जर यातून आम्हाला दुप्पट नफा झाला तरी तो पूर्ण नफा सरांच्याच खात्यात जाईल. म्हणून जर कोणाला या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा नाही हे आज ठरवता येईल. याच कारणासाठी ही मीटिंग ठेवण्यात आली आहे. सरांनी बनवलेला प्रोजेक्टचा चिप सध्या माझ्याकडे आहे. असं म्हणत राघव शांत झाला. सगळ्यांचं लक्ष रियांशकडे गेलं. ते म्हणाले, आपण याआधीही असे अनेक प्रोजेक्ट केले आहेत आणि त्यातून तुम्हाला 10 पट नफा मिळालेला आहे.
आम्हाला खात्री आहे की हा प्रोजेक्टही तसाच यशस्वी ठरेल. म्हणून मिस्टर ठाकूर, कृपया आम्हाला एकदा हा प्रेझेंटेशन दाखवा. आम्ही सगळेच या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायला तयार आहोत. रियांश त्यांच्या बोलण्यावर हलकेचं स्मित करतो. जणू त्याला आधीच माहिती होतं की सगळं असंच बोलणार. त्याने राघवला प्रेझेंटेशन दाखवायला सांगितलं. राघव उभा राहून प्रोजेक्टर सुरू करतो आणि प्रेझेंटेशन सुरू करतो. सुमारे 3 तासांनी मीटिंग संपते. सर्वजण त्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होतात. मीटिंग संपल्यावर सर्वांनी रियांशशी हस्तांदोलन केलं आणि तिथून निघून गेले. रियांश उठून राघवकडे पाहतो आणि म्हणतो, या प्रोजेक्टचे जे काही पेपर्स मी आत्तापर्यंत तयार केले आहेत ते सगळे वाचून आज संध्याकाळपर्यंत माझ्या घरी आणून दे. इतकं सांगून तो राघवचं काहीही उत्तर न ऐकता मीटिंग रूममधून बाहेर जातो. राघव जोरात खुर्चीवर बसतो आणि स्वतःशीच पुटपुटतो, आता संध्याकाळपर्यंत इतक्या साऱ्या फाईल्स मी कशा वाचणार? पण सरांनी सांगितलंय म्हणजेच करावंच लागेल. आजचा दिवस तर फक्त फाईल्स वाचण्यातच जाणार. दरम्यान नियती आणि अन्या दोघेही कॉलेजमधून निघून घरी पोहोचतात. थोड्याच वेळात दोघी आपल्या रूममध्ये जातात. नियती आधी अंघोळ करून फ्रेश होते आणि मग बाहेर येते. बाहेर आल्यावर ती पाहते घरात कोणीच नाही. ती चालता चालता स्वतःशीच बोलते, इथे तर कोणीच दिसत नाही. आता काय करू? बरंच कंटाळवाणं वाटते. थोडं पुढे चालत ती किचनजवळ पोहोचते आणि म्हणते, का नाही, काहीतरी बनवलं तर वेळही जाईल आणि थोडं मज्जाही येईल. असं म्हणून ती किचनमध्ये शिरते. तेवढ्यात रियांश घरात प्रवेश करतो. त्याला कुणीच दिसत नाही म्हणून तो स्वतःशीच म्हणतो, सगळे कुठे गेले आहेत? अचानक त्याला किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. त्याला वाटतं कदाचित मेड पंखुडी असेल. तो थेट किचनकडे जातो. किचनमध्ये गेल्यावर तो पाहतो की एक मुलगी त्याच्याकडे पाठ करून बसलेली आहे आणि डब्यातून पडलेले नूडल्स उचलते आहे. त्याला वाटतं ती पंखुडी आहे म्हणून तो न पाहताच म्हणतो, माझ्यासाठी काहीतरी खायला बनव ना. आणि मॉम कुठे आहेत सांग. त्यांना सांग माझी कॉफी बनवायला आणि प्लीज लवकर आण, थोडी भूक लागली आहे. इतकं बोलून तो किचनमधून बाहेर जातो. हे न कळताच तिथे पंखुडी नाही तर नियती आहे. रियांशचा आवाज ऐकून नियती थोडी गोंधळते. ती मागे वळून सांगणार होती की ती मेड नाही, पण तोपर्यंत रियांश निघून गेला होता. ती स्वतःशी म्हणते, बघा बरं, न पाहताच आदेश देऊन गेला. मी त्याला मेड वाटते का? मी आता कुणाला बोलवू? इशिता आंटीचा नंबरही नाही. मग कुणाकडे विचारू की सगळे कुठे आहेत? काहीही असो, मला काय, मी स्वतःच बनवते आणि खाते. असं म्हणून नियती स्वतःसाठी नूडल्स बनवायला सुरुवात करते. 5 मिनिटात तिचं नूडल्स तयार होतं. मग ती चहा करते आणि एक बाउलमध्ये नूडल्स व 1 कप चहा ट्रेमध्ये ठेवते. ट्रे घेऊन ती डायनिंग टेबलवर बसते. इतका वेळ झाल्यानंतरही रियांशकडे काही खाणं येत नाही म्हणून तो रागाने बाहेर येतो. बाहेर येऊन तो पाहतो नियती डायनिंग टेबलवर बसलेली आहे, आपल्या फोनमध्ये व्यस्त आहे आणि अगदी मुलासारखी नूडल्स खात आहे. ते दृश्य पाहून त्याचा राग क्षणात नाहीसा होतो आणि चेहऱ्यावर हलकं स्मित येतं. पण त्या क्षणी त्याला आठवतं, तो तर मेडला बोलवायला बाहेर आला होता. तो मोठ्याने पंखुडीचं नाव घेतो, पंखुडी, पंखुडी, आणि किचनकडे चालतो. नियतीने आवाज ऐकला आणि वर पाहिलं. ती म्हणाली, किचनमध्ये कोणी नाही. रियांश थांबतो. मागे वळून तिच्याकडे पाहतो. ती पुन्हा म्हणते, किचनमध्ये कोणी नाही आहे. असं बोलून ती परत आपले नूडल्स खात राहते. रियांशला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. तो पुन्हा किचनकडे जायला निघतो. नियतीने त्याला जाताना पाहून मनात विचार केलाच, काळच असा आला आहे, भलाईचा काही राहिलेलंच नाहीये. नियती स्वतःशीच पुटपुटली,
मग थोडा विचार करून म्हणाली, ठीक आहे, काही नाही. आता जाऊन स्वतःच बघितलं की विश्वास बसेलच. रियाज जेव्हा किचनमध्ये गेला तेव्हा तिथं खरंच कोणीच नव्हतं. तो थोडासा गोंधळून म्हणाला, खरंच इथे कोणी नाही. सगळे कुठं गेलेत? त्याने त्रासलेल्या चेहऱ्याने केसात बोट फिरवत स्वतःशीच पुटपुटलं, मी मॉमला फोन करून विचारतो. पण हात खिशात घातल्यावर लक्षात आलं त्याने आपला मोबाईल तर खोलीतच ठेवला होता. मग तो किचनमधून बाहेर आला आणि आपल्या रूमकडे जायला निघाला. तेव्हाच त्याला नियतीचा आवाज ऐकू आला, काय रे, आता झाला ना विश्वास? स्वतःच्या डोळ्यांनी बघूनच. रियांश थांबला आणि तिच्याकडे पाहू लागला. नियती पुन्हा म्हणाली, मी मी काही वेगळ्या भाषेत बोलले होते का, जे तुला समजलंच नाही? त्यावर रियांश तिच्याकडे चालत गेला आणि शांत सुरात म्हणाला, मी दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवतो आणि तुझ्यावर तर अजिबातच नाही, समजलंस? नियतीने तडकून उत्तर दिलं, ठीक आहे, मग ठेव ना तुझा विश्वास स्वतःकडेच, मग त्याची गरज नाही. थँक्यू. तिने हात जोडले आणि ओठांवर हलकीशी स्मित आणली. रियांश तिच्या या थोड्या खोडकर वागण्याकडे पाहत थोडंसं हसला. मग आपल्या रूममध्ये जाऊन मोबाईल घेतला आणि परत खाली येऊन नियती समोरच्या खुर्चीवर बसला. नियतीने त्याला समोर येऊन बसताना पाहिलं तर तिच्या मनात विचार आला, हा इथे काय करतोय? कालपर्यंत तर मला पाहायला सुद्धा तयार नव्हता आणि आज माझ्या समोर बसलाय. ती विचारातच त्याच्याकडे पाहत राहिली. रियांशने तिच्याकडे लक्ष न देता मॉमला कॉल लावला. कॉल लागला आणि त्याने विचारलं, मॉम, तुम्ही सगळे कुठे आहात? इशिता म्हणाली, बाळा, तुझ्या आजीने सगळ्यांना मंदिरात आणलंय. तुला तर माहीतच आहे ना, आठवड्यातून 2 दिवस ती ब्राह्मणांना जेवायला घालत नाही. तोपर्यंत तिला चैन पडत नाही. आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ. रियांश म्हणाला, ठीक आहे मॉम, पण तुम्ही सगळे सर्वंटलाही सोबत घेतलंय का? इशिता म्हणाली, नाही रे, मी पंखुडीला घरी राहायला सांगितलंय. ओके मॉम, असं म्हणून त्याने कॉल कट केला. नियती जी त्याच्याकडे बघत होती ती पटकन नजर चुकवून नूडल्सकडे पाहू लागली. रियांशने तिला नूडल्स खाताना पाहिलं आणि विचारलं, हे काय खातेस तू? नियती थोडी चकित होऊन म्हणाली, काय रे, तुला माहीत नाही का हे काय आहे? रियांश रागाने म्हणाला, नाही माहीत, म्हणूनच तर विचारतोय. नियतीने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, काय, तुला हेही माहीत नाही? तो म्हणाला, मला चिडवू नकोस, सरळ उत्तर दे. आणि त्यावेळी तो विचारू लागला की हे काय आहे? हे ऐकून नियतीला हसू आवरलं नाही. ती मोठ्याने हसू लागली. ब्रेकिंग न्यूज, मोठे बिझनेसमन रियांश ठाकूर यांना नूडल्स काय असतात हे माहीत नाही, असं म्हणत ती अजूनच हसू लागली. रियांश तिच्या हसण्याने चिडला. बस झालं, अजून एक शब्द बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही असणार, तो ओरडला. नियती थोडा वेळ थांबली पण पुन्हा हसू आवरू न शकल्याने आणखीनच हसू लागली. रियांश रागाने उठला आणि तिचा नूडल्सचा बाऊल उचलला. नियती ही पटकन बाऊल पकडत म्हणाली, हा माझा नूडल्स आहे आणि मी तुला देणार नाही म्हणून सोडून दे. रियांशही न थांबता, आता हा माझ्या हातात आहे म्हणून तूच सोडून दे. नियती रागाने म्हणाली, माझा नूडल्स आहे, मी का सोडू? सोडायचं असेल तर तू सोड. रियांश म्हणाला, तू खूप हसत होतीस ना, आता हा नूडल्स तुला मिळणार नाही. दोघेही बाऊल खेचत होते, एक आपल्याकडे दुसरा आपल्या बाजूला. अचानक रियांशने बाऊल सोडून दिला. नियतीचा तोल गेला आणि ती बाऊल सकट खाली पडली. रियांश उठला, हात झटकले आणि तिच्या जवळ येऊन बसला. हसत म्हणाला, आता बरं झालं ना, हस आता. नियतीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तो म्हणाला, अगं असं का बघतेस? स्वतःकडेच बघ. थांब, मीच दाखवतो. त्याने भिंतीवरील सजावटीतला आरसा आणला आणि तिच्या समोर धरत म्हणाला, हे घे बघ, तू स्वतःकडेच हस आता. काय झालं?
आता हसू येत नाही. आत्ताच तर खूप हसत होतीस. नियतीचा राग आता ओसंडला. ती उठली आणि त्याला जोरात ढकललं. रियांश 2 पावलं मागे गेला आणि त्याच्या हातातला आरसा खाली पडून फुटला. त्या आवाजाने खोलीत क्षणभर शांतता पसरली. रियांश तिच्याकडे रागाने पाहत पुढे गेला, पण नियतीने टेबलवरचा चहाचा कप उचलून त्याच्यावर चहा फेकला आणि बाउल टेबलावर ठेवून आपल्या रूमकडे निघून गेली. नियतीच्या या अचानक कृतीने रियांश थक्क झाला. तो स्वतःकडे पाहत राहिला. अंगावर सगळीकडे चहा सांडलेला होता. तेव्हाच त्याने गेटकडे पाहिलं. पंखुडी तिथे उभी होती. सगळं पाहून थक्क. रियांशचा आवाज घुमला, लवकर इथे साफसफाई कर आणि माझ्यासाठी काहीतरी बनव. इतकं बोलून तो रागाने वर आपल्या रूममध्ये गेला. पंखुडी अजूनही थक्क होती. काही क्षणांनी ती भानावर आली आणि म्हणाली, हो सर. मग स्वतःशीच म्हणाली, चल पंखुडी. ओके म्हणण्यानं काही होणार नाही. कामाला लाग लवकर. असं म्हणत ती धावत किचनकडे गेली आणि आपल्या कामात मग्न झाली. थोड्याच वेळाने रियांशचं कुटुंब घरात परत येतं. दादी मीराकडे पाहून म्हणते, चल मला माझ्या खोलीपर्यंत सोड. थोडा वेळ आराम करते. मीरा हसत म्हणते, चला दादीमा. ती दादीला त्यांच्या खोलीपर्यंत सोडून येते आणि मग इशिताकडे वळून म्हणते, मॉम मी जाऊन डिनरची तयारी बघते. इशिता म्हणते, हो मीरा, तू जा आणि बघ. घे, मी पण माझ्या खोलीत जाते. इतकं बोलून इशिता तिच्या रूममध्ये जाते. मीरा स्वयंपाकघरात येते तर तिथं पंखुडी आधीच उपस्थित असते आणि ती रियांशसाठी जेवण बनवत असते. मीरा तिला काम करताना पाहून विचारते, अरे पंखुडी, काय बनवत आहेस? पंखुडी आवाज ऐकून म्हणते, अरे भाभी, रियांश सरांसाठी जेवण बनवत आहे. त्यांनी सांगितलं होतं. खरं तर जेवण तयार झालंय. आता फक्त ट्रेमध्ये वाढायचं आहे. मीरा मनातच म्हणते, रियांश घरीच आहे. आज तर खूप लवकर आलाय. तेवढ्यात पंखुडी म्हणते, भाभी, रियांश भैयाला बराच वेळ झालाय घरी आलेला. मी मार्केटमध्ये काही वस्तू आणायला गेले होते. बहुतेक तेव्हाच आले असावेत आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा भैया घरातच होते आणि कपडे सगळे मळकट होते. इतकं म्हणताच पंखुडीला अचानक रियांश आणि नियतीचं भांडण आठवतं. मीरा तिचं शांत चेहरा पाहून विचारते, पंखुडी, एवढी शांत का झालीस? ते गंदे कपडे म्हणजे काय? पंखुडी थोडं हसत म्हणते, भाभी, तुम्ही थोडं सावध राहा. कारण मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही पडूच नका. मीरा गोंधळत विचारते, काय म्हणतेस? काय झालंय? पंखुडी म्हणते, भाभी, मी घरात आली आणि जे पाहिलं, रियांश भैया आणि तेवढ्यात इशिता तिथे येते आणि बोलते, अजून जेवण तयार नाही का? माझ्या मुलाला भूक लागली आहे. पंखुडी पटकन सावरत म्हणते, मॅडम, जेवण तयार झालं आहे. आता लगेच नेत आहे. ती घाईघाईने ट्रेमध्ये सगळं ठेवते आणि रियांशच्या खोलीकडे निघते. मीरा विचारते, मॉम, तुम्ही तर आराम करायला गेलात ना, मग इथे? इशिता लगेच म्हणते, अगं मीरा, रियांशने मला कॉफी बनवायला सांगितली होती म्हणून आठवलं आणि आली. तू तर जाणतेस ना, तो कॉफी फक्त माझ्या हातचीच पितो. मीरा हसत म्हणते, हो मॉम, ते खरं आहे. बरं, मी मेड्सना बोलवते आणि त्यांना डिशेस सांगते. इतकं बोलून मीरा बाहेर येते आणि मनातच विचार करते, पंखुडी काय सांगणार होती बरं? ती ठरवते की इथंच थांबून तिची वाट पाहायची. मीरा सगळ्या मेड्सना बोलावते. त्यांना आजच्या डिनरचं मेनू सांगते आणि त्या सगळ्या पुन्हा स्वयंपाकघरात जातात. मीरा मात्र रियांशच्या खोलीकडे पाहत उभी राहते आणि पंखुडी येण्याची वाट पाहते. थोड्याच वेळात पंखुडी खाली येते आणि मीराला समोर उभं पाहते. मीरा तिच्या जवळ येते आणि तिचा हात धरून स्वयंपाकघराच्या दाराबाहेर थांबते. कारण आत मेड्स काम करत असल्याने बोलता येत नव्हतं.
मीरा विचारते. हो पंखुडी, सांग ना, तू काहीतरी बोलत होतीस. पंखुडी क्षणभर तिच्याकडे बघते आणि मग थोड्या वेळापूर्वी जे घडलं त्याचा विचार करू लागते. जेव्हा पंखुडी रियांशच्या खोलीत जेवण द्यायला गेली होती तेव्हा रियांशने तिला इशारा दिला होता. जर तिने त्याचं आणि नियतीचं भांडण कुणालाही सांगितलं तर तिला नोकरीवरून काढून टाकेल. त्या धमकीमुळे ती काहीच बोलू शकत नव्हती. मीरा पुन्हा थोड्या कठोर आवाजात विचारते. पंखुडी, मी विचारते काहीतरी आणि तू उत्तरच देत नाहीस. काय सांगणार होतीस तू? आणि त्यावेळी इकडे पंखुडी थोडं बनावट हसत म्हणते. अरे भाभी, मी सांगणार होते की मी पाहिलं रियांश भैया आरशात पाहत होते आणि मग रागात आरसा तोडला, म्हणजे तोडूनच टाकला. मला थोडं विचित्र वाटलं म्हणून सांगत होते. कसं बसं पंखुडी एवढंच बोलते आणि पटकन म्हणते. भाभी, मी तुम्हाला सांगितलं ना, आता मी जेवण बघते. मेट्सना अजून सांगायचं आहे. इतकं बोलून ती पुन्हा स्वयंपाकघरात जाते. मीरा तिच्या बोलण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करते पण काहीच नीट समजत नाही. तिला त्याच्या समजवण्याच्या पद्धतीत काहीतरी गडबड वाटत होती. ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि पंखुडीला बाजूला उभं केलं. मीरा म्हणाली, पंखुडी, मला माहीत आहे तू माझ्याशी खोटं बोलली आहेस. आता खरं सांग, नक्की काय झाले? पंखुडी गोंधळली. तिला काहीच सुचत नव्हतं की आता कोणता बहाणा करावा. मीरा पुन्हा कठोर आवाजात म्हणाली, सांग आता. आता पंखुडीकडे काहीच पर्याय उरला नव्हता. तिने सगळी गोष्ट मीराला सांगून टाकली. जेव्हा नियती आणि रियांशमध्ये भांडण झालं होतं तेव्हाच सगळं घडलं होतं. हे ऐकून मीरा थक्क झाली. ती म्हणाली, काय? खरंच त्यांनी इतकं मोठं भांडण केलं? अरे देवा, आम्हाला वाटलं की दोघांमधलं सगळं ठीक चाललं आहे, पण असं तर काहीच नाही. ही गोष्ट तर दादींना सांगायलाच हवी. मी इथे काही करू शकत नाही. पंखुडी घाबरून म्हणाली, भाभी प्लीज, मी तुमच्यापुढे हात जोडते. मीच तुम्हाला ही गोष्ट सांगितली, पण तुम्ही दादींना सांगू नका. कारण जर त्यांना कळलं तर त्या रियांश भैयांना नक्की ओरडतील आणि त्यांनी मला धमकी दिली आहे की जर मी कोणाला काही सांगितलं तर मला नोकरीतून काढून टाकतील. हे ऐकून मीरा अजूनच अवाक झाली. ती मनात म्हणाली, काय? रियांशने तुला धमकी दिली? पण ती पंखुडीसमोर काही बोलली नाही, फक्त शांत राहिली. पंखुडी पुन्हा विनवू लागली, प्लीज भाभी, कुणालाच सांगू नका ही गोष्ट. मीरा म्हणाली, तू काळजी करू नकोस, मी कुणाला सांगणार नाही आणि तुझी नोकरी पण सुरक्षित राहील. हे ऐकून पंखुडी सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली, थँक्यू भाभी. मीरा म्हणाली, बरं, आता तुझं काम कर आणि जेवण तयार झालं की मला सांग. असं म्हणून ती स्वयंपाकघरातून बाहेर गेली. दुसऱ्या बाजूला नियतीने पुन्हा एकदा अंघोळ केली कारण तिच्यावर नूडल्स सांडले होते. ती न्हावून आली आणि बेडवर बसून आपल्या नखांना दातांनी कुरतडत होती. ती स्वतःशी बोलली, आणि मी रागात त्याच्यावर चहा फेकला, पण आशा करते की चहा थंड झाला असेल. जर चहा गरम होता तर मला मोठी अडचण होऊ शकते, कारण जरी मी त्याच्यावर थंड चहा फेकला असला तरी तो माझ्यावर उकळती कॉफी फेकू शकतो आणि त्याने मला नूडल्स खायलाही दिले नाहीत. ती पोट पकडत म्हणाली, अरे देवा, किती भूक लागली आहे, पण त्या शैतानासमोर जायचं नाही. काय अन्याय आहे. असं म्हणत ती बनावट रडत स्वतःचा चेहरा उशीत दाबून बसली. इकडे रियांशनेही अंघोळ केली होती आणि जेवणही उरकलं होतं, पण त्याचा राग अजून शांत झाला नव्हता. तो मनात म्हणाला, एकदा समोर आलीस ना, मग दाखवतो तुला रियांश ठाकूरवर चहा फेकण्याची किंमत काय असते. तेवढ्यात इशिताने त्याच्यासाठी कॉफी आणली. रियांश ती घेतो आणि खाली हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसतो, कॉफीचा आनंद घेत. किंवा असं म्हणता येईल की तो नियतीच्या येण्याची वाट पाहत होता.
नियती आपल्या खोलीतून बाहेर डोकावून पाहते तर सर्वजण डायनिंग टेबलवर बसून जेवत असतात. तिलाही भूक लागलेली असते आणि त्यानंतर ती रियांशला शोधते, पण तो टेबलवर दिसत नाही. म्हणून ती विचार करते, चल आता जाऊन काहीतरी खाऊन घेते. ती आनंदाने दरवाजाकडे पावले टाकते, पण बाहेर पडताच तिची नजर सोफ्यावर बसलेल्या रियांशवर पडते. ती घाबरून पटकन मागे वळते आणि घाईघाईत खोलीत पळून जाते. त्या घाईत तिचा पाय सोफ्याला आपटतो आणि ती जोरात पडते. जवळपास तिच्या तोंडून किंकाळी निघाली असती, पण ती पटकन हाताने तोंड दाबते, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून. तिच्या हाताला हलकीशी खरचटण होते. ती चिडून म्हणते, या रियांशमुळेच सगळं होतंय. बघू आता काय काय झालंय. डायनिंग टेबलवर दादी आणि मीराने जेव्हा नियतीबद्दल विचारलं तेव्हा अन्याने सगळ्यांना सांगितलं की नियतीने जेवण करून घेतलं आहे. नियतीला आधीच माहिती होतं की सगळे तिची चौकशी करतील, म्हणून तिने आधीच अन्याला मेसेज करून सांगितलं होतं की ती जेवली आहे. हे ऐकून रियांश थोडा विचारात पडला. त्याला लगेचच कळलं की नियती खोटं बोलली आहे, पण कारण काय आहे ते त्याला माहीत नव्हतं. सगळे जेवून आपल्या आपल्या खोलीत गेले आणि त्यानंतर इकडे आता नियती ही खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाकघरात गेली. तिथे फक्त पंखुडी होती, बाकी सगळे नोकर गेले होते. पंखुडीने नियतीला पाहताच विचारलं, अरे दीदी, काही काम होतं का? नियती म्हणाली, हो पंखुडी, मी तुला हे सांगायला आले आहे की उद्या सकाळी नाश्ता लवकर तयार कर. माझा आणि अन्याचा क्लासचा वेळ काही दिवसांसाठी वाढवले गेले आहेत. म्हणून नियतीने विचारलं, तुला समजलं ना? पंखुडी म्हणाली, हो दीदी, मला समजलं. तुम्ही सकाळी तयार होण्याआधी मी तुमचं आणि अन्या दीदींचं नाश्ता तयार करून ठेवेन. तिचं उत्तर ऐकून नियती हसली आणि म्हणाली, छान आहे, आता मी झोपायला जाते. ओके दीदी, पंखुडी म्हणाली. नियती निघायला वळली, पण थोड्याच वेळात पुन्हा थांबून म्हणाली, पंखुडी, मला एक बिस्किटचं पाकिट मिळवून देशील का? रात्री कधीकधी अभ्यास करताना झोप येते, तेव्हा काहीतरी खाल्लं की डोळे उघडे राहतात. पंखुडी म्हणाली, अच्छा दीदी, थांबा, मी आत्ता देते. आणि त्यानंतर इकडे ती ड्रॉवर उघडते आणि त्यातून एक बिस्किटचं पाकिट काढून नियतीला देते. थँक्यू, नियती हसत म्हणाली, तू पटकन दिलंस, नाहीतर मी शोधतच राहिले असते. बरं ठीक आहे. त्यानंतर असं म्हणत ती किचनमधून बाहेर येते आणि रूमकडे जाताना मनात म्हणते, आज या बिस्किटावरच भागवावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी नियती आज नेहमीपेक्षा खूप लवकर उठली होती. रूममधून बाहेर येऊन ती अलगद पावलांनी अन्याच्या रूमकडे गेली. दरवाजाजवळ पोहोचली तेव्हा तिला दिसलं की दरवाजा बंद आहे. जर मी दरवाजा ठोठावला तर सगळे जागे होतील, असं मनात म्हणत तिने कॉल करण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर इकडे पण लगेचच स्वतःच्या डोक्यावर हात मारत ती म्हणाली, अरे देवा, माझं डोकंच काम करत नाहीये. मी मोबाईल रूममध्येच ठेवून आले. तो सोबत आणायला हवा होता. काय मूर्ख आहेस नियती, ती स्वतःलाच पुटपुटते. स्वतःशीच कुरकुरत पटकन खाली गेली आणि मोबाईल घेऊन परत वर आली. तिने लगेच अन्याला कॉल केला. थोड्या वेळाने अन्याने झोपेतूनच फोन उचलला. अन्या, दरवाजा उघड, नियती म्हणाली. अन्या डोळे चुळत स्विच शोधून लाईट चालू करते आणि दरवाजा उघडते. दरवाजा उघडताच नियतीने तिचा हात धरला आणि बाथरूममध्ये ओढत म्हणाली, लवकर तयार हो, आज आपण कॉलेजला लवकर निघायचं आहे. काय, तू वेडी झालीस का? अन्या झोपेतच म्हणाली. आणि त्यानंतर इकडे आता तर 5:30 वाजले आहेत, मला झोपायचं आहे, असं म्हणत ती परत बेडवर जायला लागली.
आणि त्यानंतर नियती तिला थांबवत म्हणाली, मला तुझ्या झोपेचं काही नाही, पण मला आज लवकर जायचं आहे आणि तूही माझ्यासोबत येणार आहेस, समजलंस? नंतर सांगते काय प्रॉब्लेम आहे ते. प्रॉब्लेम हा शब्द ऐकून अन्या काही न बोलता मनातल्या मनात कुरकुरत म्हणाली. बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळात दोघी तयार झाल्या आणि खाली आल्या. तोपर्यंत पंखुडीने त्यांच्यासाठी नाश्ता बनवून ठेवला होता. नियतीने नाश्ता घेतला आणि अन्यासह आपल्या रूममध्ये गेली. दोघी तिथेच बसून नाश्ता करत होत्या. अन्याला नियतीचं असं वागणं थोडं विचित्र वाटत होतं. ती खूपच गंभीर आणि घाईत दिसत होती. त्याचवेळी रियांश नेहमीप्रमाणे सकाळी वेळेवर उठून जिमला जाण्यासाठी खाली उतरला. तो डायनिंग टेबलकडे पाहतो. नेहमी तिथे नियती झोपाळू चेहऱ्याने बसलेली असायची, पण आज टेबल रिकामं होतं. रियांश थोडा वेळ विचारात पडला, मग डोकं हलवत बाहेर निघून गेला. तोपर्यंत अन्या आणि नियती दोघी 6:30ला कॉलेजसाठी निघाल्या होत्या. कॉलेजमध्ये अजून फारसे विद्यार्थी आले नव्हते. फक्त हॉस्टेलमध्ये राहणारे काहीच विद्यार्थी मैदानावर धावत होते, तर काही जण योगा आणि व्यायाम करत होते. अन्या आणि नियती जाऊन गार्डनमध्ये बसल्या आणि त्यानंतर अन्या काही विचारणार इतक्यात नियती म्हणाली, थांब जरा, सांगते तुला सगळं. का मी तुला इतक्या सकाळी कॉलेजला आणले? त्यानंतर अन्या थोडी चिडून म्हणाली, अगं हो, सांग ना, काय कोणत्या पंडिताच्या मुहूर्ताची वाट बघतेस काय? त्यानंतर इकडे नियतीने तिला बोट दाखवत उत्तर दिलं, पहा, तू माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नकोस, समजलंस का? अन्या लगेच शांत होत म्हणाली, ठीक आहे, सॉरी. आता सांग ना, काय झालंय? नियतीने मग तिला रियांशसोबत झालेल्या भांडणांबद्दल सगळं सांगितलं. अन्या तिचं प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐकत होती आणि ऐकत ऐकत तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. आणि त्यानंतर नियतीचं बोलून झालं तशी ती गप्प बसली आणि अन्या तिच्या गोष्टी ऐकून मोठ्याने हसू लागली. हसत म्हणाली, अरे वा, आता आपल्या स्वॅगर नियतीलाही माझ्या भावाची भीती वाटायला लागली वाटते. अन्याच्या बोलण्यावर नियती पटकन म्हणाली, नाही, अजिबात नाही, मला त्याची काही भीती नाही, समजलंस का? अशा प्रकारे दोघी हसत खेळत गप्पा मारत बसल्या होत्या. आणि त्यानंतर दरम्यान सगळे लोक डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. दादी विचारतात, अन्या आणि नियती कुठे आहेत? तेव्हा पंखुडी म्हणाली, दोघी कॉलेजला गेल्या आहेत. आणि त्यानंतर रियांशने ते ऐकलं आणि विचार केला, इतक्या लवकर कॉलेज? तो पटकन नाश्ता संपवून कारमध्ये बसला आणि बाहेर पडला. त्याने लगेच अन्याला कॉल केला. तेवढ्यात अन्या आणि नियती कॉलेजच्या गप्पांमध्ये गुंतलेल्या होत्या. अन्याचा फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर भाई असं नाव दिसलं. ते पाहून अन्याने नियतीकडे पाहत विचारलं, भाईला काय सांगू आता? आणि त्यावेळी नियतीने हसत म्हटलं, मी काय सांगू तुला, काहीही सांग ना. आणि त्यावेळी अन्या थोडी रागाने म्हणाली, अगं तो रियांश भाऊ आहे, काही बोलायचं नसतं. ती कॉल उचलणार इतक्यात कॉल कट झाला आणि त्यानंतर अन्याने पुन्हा कॉल केला, पण आता फोन बिझी दाखवत होता, कारण रियांशही त्याच वेळी तिचा कॉल लावत होता. रियांश पुन्हा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला दुसऱ्याचा कुणाचा फोन आला आणि तो त्या संभाषणात गुंतला. त्यामुळे अन्याची आणि त्याची बोलणी झालीच नाही आणि मग तो थेट ऑफिसला गेला. सायंकाळी 4च्या सुमारास नियती आणि अन्या घरी परतल्या. दोघींनी आधी फ्रेश होऊन घेतलं. त्यानंतर नियती थोडा वेळ दादीजवळ बसून गप्पा मारते. थोडं बोलून ती म्हणाली, दादी, आता मी अभ्यास करते. आणि ती आपल्या खोलीत गेली. त्या रात्री रियांश उशिरा घरी आला.
तोपर्यंत सगळे झोपले होते. फक्त इशिता जागी होती. अशाच प्रकारे काही दिवस गेले. त्या दिवसानंतर नियती रियांशच्या समोर आलीच नाही. तिचं आता पूर्ण लक्ष अभ्यासावर देत होती. रियांशलाही हे जाणवलं की नियती आता त्याच्यापासून जाणीवपूर्वक दूर राहते. एक आठवडा गेला. आज कॉलेजमध्ये मॉक टेस्ट होती आणि त्यात नियती व अन्या दोघीही पहिल्या आल्या. सर्व शिक्षक त्यांच्याबद्दल खूप खुश होते. दोघीही खूप आनंदी होत्या. कॉलेज संपल्यावर त्या घरी परतल्या आणि नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन घेतलं. नियतीने आज पिवळ्या रंगाची कॅज्युअल कुर्ती घातली होती. त्यावर लाल दुपट्टा गळ्यात टाकला होता आणि केस मोकळे ठेवले होते. ती थोड्या वेळाने बाहेर आली तेव्हा सोफ्यावर मीरा आणि दादी बसलेल्या होत्या. दोघी गप्पा मारत होत्या. नियती त्यांच्या जवळ जाऊन बसली. मीरा तिच्याकडे पाहत म्हणाली, "अगं, आज तर खूप सुंदर दिसतेस." नियतीला हे अचानक ऐकून थोडं आश्चर्य वाटलं, पण ती फक्त हसून उत्तर देते. दादी म्हणाल्या, "आणि हा रंग तुला फार शोभतो ग." मीरा लगेचच दादींचं म्हणणं मान्य करते आणि म्हणाली, "हो दादी, तुम्ही अगदी बरोबर म्हणताय." थोडा वेळ त्या तिघी बोलत राहिल्या आणि मग नियती थोडा अभ्यास करते असं सांगून आपल्या खोलीत गेली. सूर्य आता मावळला होता. नियती अजूनही अभ्यासात गुंतलेली होती. तिने डोळ्यांवर पांढऱ्या फ्रेमचा आय प्रोटेक्शन चष्मा लावला होता, ज्यामुळे ती खूप गोड दिसत होती. थोड्या वेळाने तिला तहान लागली. तिने बाटली उचलली, पण त्यात पाणी नव्हतं. ती म्हणाली, "अरे, आता जाऊ का पाणी आणायला?" थोडा विचार करून म्हणाली, "थोडी अजून तहान लागली की जाईन." मग स्वतःशी चिडून म्हणाली, "हे काय नियती, अजून तहान लागली की काय अर्थ आहे त्याचा? चल उठ आणि पाणी पिऊन घे." असं स्वतःला समजावून ती उठली आणि किचनकडे चालली. ते जात आहेत. तिथेच मागून इशिता स्वयंपाकघरात येते आणि ती जाऊन कॉफीचे पॅन ठेवते. नियतीला इशिता स्वयंपाकघरात दिसते तेव्हा तिला लगेच कळतं, नक्कीच ही कॉफी रियांसाठी बनवलेली आहे. इशिताने नियतीकडे पाहून विचारलं, "बेटा, काही खाल्लं तू?" नियती उत्तर देते, "नाही आंटी, अजून नाही, नंतर खाईन." इशिता तिच्या केसांना हात फिरवून म्हणते, "जर काही खाण्याचं मन करेल तर सर्व्हंटला सांगून तू तुझ्या आवडीचं बनवून घेत जा, ठीक आहे?" नियती हसत म्हणते, "हो आंटी." मग ती म्हणते, "अरे आंटी, ही तुमची कॉफी." इशिता पुढे पाहून दिसते की कॉफी पडत होती. ती लगेच गॅस ऑफ करते आणि म्हणते, "थँक्यू. जर तू नाही सांगितलं असतंस तर ती पडून गेली असती." ती मग कॉफी चहा छन्नीत ओतून टाकते. त्याचवेळी तिचा फोन वाजतो. फोनवर येणारा नंबर पाहून ती म्हणते, "नियती, बेटा प्लीज ही कॉफी रियांशला देऊन ये. माझा फोन अगदी अर्जंट आहे." इतकं म्हणत ती घाईत बाहेर निघून जाते आणि बाहेरच फोन उचकटते. नियती फक्त स्तब्ध अवस्थेत स्वयंपाकघरात उभी राहते. तिच्या कानात फक्त एकच वाक्य गुंजत असतं, "तू ही कॉफी रियांशला देऊन ये." ती मनात म्हणते, "नाही नाही, मी रियांशच्या खोलीत जाणार नाही. मला काही फरक पडत नाही की तो कॉफी पिऊन घेईल की नाही." ती बऱ्याच वेळा मनात नाही करत स्वतःचं डोकं हलवते. अचानक ती डोकं हिलावणं थांबवते आणि नखं कापत कापत म्हणते, "पण इशिता आंटी म्हणाली आहे ना की मी कॉफी रियांशच्या खोलीत न्यायची आहे. आणि जर मी असं केलं नाही तर त्यांना खूप वाईट वाटेल. ते काय विचार करतील माझ्याबद्दल? मी किती असभ्य आहे." नियती चिंता दाबून स्वयंपाकघरात इथे तिथे फिरू लागते. ती वारंवार कॉफीचे मग स्पर्शून पाहते. कॉफी थंड झालेली आहे का, अशी पडताळणी करते. नियती झटपट विचार करते आणि खोल श्वास सोडते. मग कॉफीचे मग उचलून म्हणते,
जर मी नेऊन दिली तर ते मला सर्व कर असं म्हणतील का? मग पकडून लगेचच परत ठेवते. विचारांमध्ये हरवते. अचानक तिला पंखुडी आठवते. ती झटपटीने बाहेर जाऊन पंखुडी शोधते. पंखुडी बाहेर गेटजवळ कुणाशी तरी बोलत असते. नियती पळत जाऊन पंखुडीला आपल्याकडे ओढून आणते. पंखुडीला नियती असं करताना पाहून ती विचारते, काय झालं दीदी? तू का अशा हालातीत? पंखुडी बोलतच होती की नियती म्हणते, पंखुडी तू जा, त्या अकडूला बोल आणि रियांशच्या खोलीत जाऊन त्याला कॉफी दे. पंखुडी अचानक म्हणते, अकडू कोण आहे दीदी? मला कळालं नाही, सॉरी. मला अगदी तातडीने बाहेर जावं लागेल. ती व्यक्ती बाहेर थांबलेली आहे आणि मला तिला पैसे देणं आहे. जर मी 2 मिनिटात न गेली तर तो निघून जाईल. मला हे पैसे माझ्या पतीजवळ माझ्या गावात पाठवायचे आहेत. इतकं सांगून पंखुडी माफी मागते. नियती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा. पंखुडी लगेचच निघून जाते. नियती स्वयंपाकघरात परत येते. कॉफीचा मग उचलते. दीर्घ श्वास सोडते आणि रियांशच्या खोलीकडे वागते. दुसरीकडे पंखुडी बागेत उभी राहते आणि तिच्या गावातून येणाऱ्या माणसाची वाट पाहते. ती स्वतःशी म्हणते, माफ करा दीदी, मी तुझं काम करून देऊ शकले नाही. पण मी काय करणार? जेव्हा मी रियांश सरांच्या खोलीत जाते तेव्हा ते मला एक गिफ्ट देऊन पाठवतात आणि मी सारा दिवस त्या गिफ्टबद्दल विचार करते आणि अशी भीती असते की माझी नोकरी अचानक निघून जाऊ नये. त्यामुळे कदाचित मला त्यांच्या खोलीत जाऊच नये असं वाटतं. इथे मी इतर सेवकांना पण अडचणीत आणणार.